समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा. नमस्कार. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं आज या ठिकाणी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं सर्किट हाऊस या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार आज या ठिकाणी पत्रकार परिषद आपण या ठिकाणी ठेवलेली आहे. या पत्रकार परिषदेचे प्रमुख महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी भानुदास माळी आणि पिंपरी चिंचवडचे प्रभारी हे या ठिकाणी प्रमुख पत्रकार परिषदेला उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं मी स्वागत करतो. त्याचबरोबर सर्व पत्रकारांचे स्वागत करतो आणि या पत्रकार परिषदेची सुरुवात भानुदास माळी साहेब यांनी करावी अशी मी विनंती करतो. आज या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू भगिनी, आमच्या महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुषमाताई घोरपडे, तपासे साहेब, महाराष्ट्र प्रदेशचे सरकारचे जनरल सेक्रेटरी, आमचे जिल्हाध्यक्ष कुंभारांना, अनुसूचितचे अध्यक्ष संजयराव तडाखे आणि सर्वच आमचे पदाधिकारी, या नावं सगळ्यांची काढलेले आहेत. सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व पत्रकार सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आणि सर्वांचं सातारा नगरीमध्ये अभिनंदनही करतो. आज अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं आज या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स आयोजित करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनं महात्मा फुलेंची 200वी जयंती ही मोठ्या उत्साहात संपूर्ण राज्यभर साजरी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. खरं तर अशा पद्धतीचा ऐतिहासिक निर्णय राज्यातल्या किंवा देशातल्या कोणत्याच पक्षानं असा घेतला नव्हता. अशा पद्धतीचा निर्णय प्रदेश काँग्रेस कमिटीनं घेतला आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं या ठिकाणी महात्मा फुले जयंती उत्सव समिती ही स्थापन करण्यात आलेली आहे आणि त्याचं राज्याचं अध्यक्षपद हे माझ्याकडे देण्यात आलेलं आहे. पहिला कार्यक्रम 11 एप्रिल 2026ला हर्षवर्धन सकपाळ, वडेट्टीवार आणि महाराष्ट्रातील आमचे काँग्रेसचे नेते यांच्या उपस्थितीत सुरुवात पुण्याला आम्ही फुलेवाड्यावरून केलेली आहे आणि अशा पद्धतीचा उपक्रम संपूर्ण वर्षभर हा महात्मा फुलेंची 200वी जयंती एका राजकीय पक्षामार्फत पहिल्यांदाच होते असं मला वाटतंय आणि तो कार्यक्रम आम्ही राज्यभर राबवतोय. खरं तर याची सांगता नायगाव किंवा कडगुल या ठिकाणी होणार आहे. या सांगता सभेला देशाचे नेते आणि भावी पंतप्रधान सन्माननीय राहुलजी गांधी, अशोकजी गेहलोत, हर्षवर्धनजी सकपाळ, विजय वडेट्टीवार, नाना पटोले आणि महाराष्ट्रातील सर्वच काँग्रेसचे नेते या सांगता सभेला उपस्थित राहावे अशा पद्धतीचा प्रस्ताव पार्लमेंटरी बोर्डाने पास केलेला आहे आणि त्या पद्धतीने ही जयंती विविध उपक्रम महात्मा फुलेंच्या जीवनावरचे काही चरित्र असतील, त्यांच्यावरच्या एकांकिका असतील, त्यांच्यावरची विशेष शोध मोहीम म्हणून निबंध स्पर्धा असतील, वक्तृत्व स्पर्धा असतील आणि महात्मा फुलेंचं एकूणच जीवन चरित्र, सावित्रीबाई फुलेंचा आणि त्यांचा जीवन संघर्ष हा लोकांच्या पर्यंत पोहोचावा यासाठी सातत्यानं वर्षभर प्रत्येक जिल्ह्यात हा कार्यक्रम आम्ही घेतो आहोत आणि त्याची जबाबदारी पक्षानं माझ्यावरती दिलेली आहे आणि मी त्याची सुरुवात पुण्यामध्ये केली असं आपल्याला आत्ताच सांगितलं आणि त्या पद्धतीनं हा संबंध महाराष्ट्रामध्ये जयंती उत्सवचा 200वी जयंती उत्सव ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरी होणार आहे. एकही जिल्हा आम्ही सोडणार नाही. विविध उपक्रम त्याच्यामध्ये असतील आणि सांगता सभा आपल्याकडे नायगाव किंवा खंडाळ्याला होणार. अशा पद्धतीचा उपक्रम आजपर्यंत कोणत्याही महापुरुषांची जयंती वर्षभर कुठला राजकीय पक्ष करतोय अशा पद्धतीचं कधी घडलेलं नव्हतं. ते आम्ही या ठिकाणी ऐतिहासिक निर्णय घेऊन आम्ही घडवण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्या पद्धतीनं संबंध वर्षभर हे आमचे कार्यक्रम होणार आहे. हा आमचा आजच्या प्रेसचा सर्वात महत्त्वाचा आणि अतिशय इम्पॉर्टंट सध्याच्या राजकीय परिस्थितीला शोभेल असा, कारण आजकाल आपण पाहतो की CBSE
शाळेमध्ये किंवा इंग्लिश शाळेमध्ये महापुरुषांचे धडेच नसतात, किंवा त्या वर्गातल्या पोराला जर विचारलं महात्मा फुले कोण, छत्रपती शिवाजी महाराज कोण, शाहू फुले आंबेडकर कोण, हे सांगू शकत नाही. एवढी परिस्थिती वाईट झालेली आहे. आणि म्हणून लोकांच्या मध्ये विचाराचं परिक्रमण व्हावं, लोकांच्यापर्यंत ते विचार पोहोचावे, यासाठी हा जयंतीचा उत्सव संपूर्ण राज्यभर करण्याचा आम्ही ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा.